उडदाचे वडे आणि सांबार करायचं होतं म्हणून अख्खे उडीद घेतले. ते इकडे स्वच्छ धुवून भिजत ठेवले एक 4-5 तासासाठी. नंतर ते भिजले आणि मग मी ते ग्राइंड करून घेतले, साईडला ठेवले. इकडे मी तुरीची डाळ टाकली. तुरीची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी. आणि बाकीचे मी भाजीपाला मग जो काही त्याला लागत होता, जसं की वांगी, दुधी भोपळा, त्याच्यानंतर ड्रमस्टिक, वांगी असे बारीक बारीक कट करून ते साईडला ठेवून दिले. आणि इकडे वरण चांगलं शिजलं, म्हणजे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, आणि फोडणी देऊन घेतली. एका साईडला तेल, त्याच्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी चण्याची डाळ, कढीपत्ता, राई जिरं, त्याच्यानंतर कांदा, टमॅटो टाकला. ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सांबर मसाला 1 चम्मच मोठा, त्याच्यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. आणि ही बाकीचे जे भाजीपाला आहे, जो काय आपण कट केलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या. वरण टाकलं शिजवलेलं. त्याच्यानंतर पाणी टाकून मग हे एका साईडला मी ठेवून दिलं उकळण्यासाठी, भाज्या चांगल्या शिजण्यासाठी. वरतून मी चिंचेचा कोळ टाकला, एक 2-3 चम्मच असेल. गूळ टाकला आणि मीठ टाकलं आणि साईडला ठेवून दिलं मग गॅसवर त्या भाज्या शिजण्यासाठी. इकडे उडदाची डाळ बिना पाणी टाकता किंवा एकदम थोडं पाणी टाकता मी ती वाटून घेतली मिक्सरमध्ये. त्याच्यातच बारीक चिरलेला मिरची, जिरे टाकले, मीठ टाकलं आणि मग असे मस्त मोठे मोठे थोडेसे साईजनी वडे टाकून घेतले, जसं आपण भजे करतो ना, सेम तसंच. पहिले मी तेल चांगलं भरपूर जास्त तापवलेलं होतं आणि नंतर सिममध्ये हे वडे तळून घेतले. इकडे आपलं सांबर पण रेडी आहे. सांबर अप्रतिम झालं होतं आणि वडेसुद्धा खूप छान झाले होते. मुलांना आणि ह्यांना सगळ्यांनाच खूप आवडलं होतं आणि दुपारपर्यंत हे सगळं संपलेलं होतं. तर अशा पद्धतीने माझी डिश रेडी आहे.